अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. मंडळी काय आहे ना, अगोदरच्या काळामध्ये जवळजवळ सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या, त्यामुळे आपल्याला चुलीवरची भाकरी खायची असेल तर हाताला चटके मात्र आधी नक्कीच घ्यावे लागायचे. हल्ली काय झालंय, जवळजवळ सगळ्यांच्याच घरी गॅसचा वापर होतोय, त्यामुळे चुलीवरच्या भाकरीची कमतरता नक्कीच कुठेतरी भासते आपल्याला. तर काहीच हरकत नाही, काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. तर अगदी चुलीवर जशी पापुद्रा याच्या भाकरीला, तसंच मी तुम्हाला गॅसवरती कशी बनवायची तशी भाकरी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर भाकरी बनवण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेतले परातीमध्ये. तर 2-3 भाकरी होऊ शकतात इतकं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. एकदम मळणार आहे ते पीठ, म्हणजे आपल्याला दुसरी भाकरी करायला सोपं जातं. तर थंड पाणीच घेतलेलं आहे मी पीठ मळण्यासाठी. तर काही जण कोमट पाण्याचा वापर करतात पीठ मळताना, तर ते देखील तुम्ही करू शकता. तर अगदी चुलीवर जशी भाकरी होते, पापुद्रा येतो भाकरीला, अगदी त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने पीठ मळायचं. तर हे पाहू शकता, आधी थोडं पाणी घालून पीठ तयार करायचं आणि हाताच्या सहाय्याने कसं पीठ मळायचं ते तुम्हाला दाखवते मी. तर असा पिठाचा गोळा तयार झाला आहे, तर आपल्याला एक भाकरीचं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून आपल्याला पुढची भाकरी करायला सोपं जाईल. तर या पद्धतीने पाहू शकता, तळ हाताने असं या पद्धतीने मळून घ्यायचं. हे पाहू शकता, या पद्धतीने असं रगडून घ्यायचं त्याला, जेणेकरून आपली भाकरी जी आहे ती अगदी मऊ होते आणि पापुद्रा पण छान येतो. तर असा उंडा तयार करून घ्यायचा आणि असं चाडं तयार करून घ्यायचं. तर गावाकडे याला चाडं बोलतात, असं गोल गोल बनवतात त्याला. हे पाहू शकता या पद्धतीने. आता काय करायचं, या पद्धतीने चाडं तयार करून घेतलं की खाली परातीमध्ये पीठ थोडंसं आपलं कोरडं पीठ जे असतं ते घालायचं आणि थोडंसं भाकरीवरती पण खालच्या साईडला घालून घ्यायचं, पिठावरती. आता हाताला थोडंसं पीठ लावून हाताने अशी थापून घ्यायची भाकरी. तर काही जण 2 हाताने भाकरी थापतात, तर मी इथे एकाच हाताने थापते, पाहू शकता. तर तुम्ही दोन्ही हाताने पण थापू शकता. तर जे नवशिकाऊ असतात त्यांना नाही जमत 2 हाताने, तर या पद्धतीने ते करू शकतात. तर असं थापून घ्यायची आणि थोडीशी जाडसर ठेवायची, जेणेकरून त्याला पापुद्रा येईल. खूप जास्त जाडसर नाही ठेवायची. हे पाहू शकता, या पद्धतीने अशी थापून घ्यायची आणि या पद्धतीने अशी उचलायची आणि तव्यावर टाकायची. तर तवा ऑलरेडी मी तापत ठेवला होता. तर हा भाकरीचा तवा आहे. चपात्याच्या तव्यामध्ये पण तुम्ही करू शकता, पण याच्यामध्ये खूप छान भाकरी होतात. तर असं या पद्धतीने घातल्यावर असं हाताने त्याला पाणी लावून घ्यायचं वरच्या साईडला. तर पाणी लावून घेतलं तर 1-2 मिनिटभर ते पाणी थोडंसं सुकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे भाकरी खालच्या साईडने. आता पाणी सुकलेलं आहे, आता भाकरी पलटी करूयात. तर या पद्धतीने पलटी करून घेऊयात आणि खालच्या साईडने भाजेपर्यंत आपण भाकर वाट पाहूयात. तर ही भाकरी भाजेपर्यंत आपण दुसरी भाकरीचं जे पीठ तयार केलं होतं त्याची भाकरी थापून घेतलेली आहे. तर या पद्धतीने खालच्या साईडने भाजलेली आहे. आता तवा साईडला काढायचा आणि आपण याच्यावरती भाकरी भाजणार आहोत. तर हे पाहू शकता, उन्हातल्याने असं त्या भाकरीला पकडायचं वरती आणि अशी थोडी शेकवून घ्यायची. आणि मी तुम्हाला पापुद्रा कसा आलाय ते दाखवणार आहे. तर या पद्धतीने अशी शेकवून घ्यायची. तर जास्तीचं पीठ मळलं तर आपल्या भाकरी ज्या आहेत त्या अगदी फटाफट तयार होतात, त्यामुळे जास्तीचं पीठ मळायचं आणि नंतर एक भाजेपर्यंत दुसरी तयार होते आपली. तर हे पाहू शकता, भाकरी अगदी छान भाजलेली आहे आणि अगदी चुलीवरती जशी होते पापुद्रा येतो भाकरीला, कडक असं मस्त आणि ठेचा बनवलेला आहे, पाहू शकता मी इथे. तर आता नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार. तर कशी वाटली ही रेसिपी? मस्त ट्राय करा घरी. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, या बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ठेचा मात्र हवा असतो, त्याची रेसिपी देखील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्कीच पहा. चला तर मग पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.